आम्ही वाट पाहिली, आम्हाला दुसरी पण कामं होती पण आम्ही ती ठेवली आणि बाहेर जायचं होतं, ती बाहेरची कामं होती ती आम्ही ठेवली आणि घरातच थांबलो त्याची वाट पाहत. तर 4 वाजले, 5 वाजले, 6 वाजले, मग आम्ही त्याला कॉल केला की नमस्कार मैत्रिणींनो. तर ऑनलाईन पेमेंट करताना सावधान, कारण आजकाल आपण सगळेच जण ऑनलाईन पेमेंट करत असतो, पण एखाद्या छोट्याशा चुकीमुळे तुमचे पैसे गायब होऊ शकतात. माझ्या बाबतीत काय झालं आहे तर ह्या व्हिडिओमध्ये मी संपूर्ण सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप अजिबात करू नका आणि शेवटपर्यंत नक्की बघा. अनोळखी व्यक्तीला OTP, UPI पिन किंवा बँक डिटेल्स कधीही सांगू नका, किंवा कोणतीही लिंक पाठवली तर ती ओपन करू नका. लक्षात ठेवा, सावधगिरीच हेच तुमच्या पैशाचं संरक्षण करणार आहे. तर हे सगळं माहिती असून सुद्धा आम्ही कसं ह्या मध्ये फसलो तर हे मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवाराला जास्तीत जास्त शेअर करा. तर वॉशिंग मशीन आमची बिघडली होती आणि ती बिघडल्यामुळे रिपेअर करायची होती. तर असंच एका नातेवाईकांकडून मला तो नंबर मिळाला त्या माणसाचा. तर आता सगळ्यांना माहिती आहे, आपण जिथून वॉशिंग मशीन घेतली तर त्या शोरूमला जरी आपण कॉल केला तरी पण ते लोक सर्व्हिसिंगला किंवा रिपेअर करायला येऊ शकतात, पण आम्ही ते केलं नाही. कारण आमच्या नातेवाईकांमध्ये त्यांची मशीन त्या माणसाने एकदम व्यवस्थित आणि कमी खर्चामध्ये रिपेअर केली होती. तर शोरूमवाले जास्त पैसे घेतात आणि असं सगळ्यांनाच वाटतं की कमी पैशात जर आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह होत असेल तर काय हरकत आहे, म्हणून आम्ही ते ट्राय केलं. आणि माझ्या वॉशिंग मशीनला 10-12 वर्ष होऊन गेलेले आहेत, त्यामुळे ते वॉरंटीमध्ये नाही. त्यामुळे म्हटलं आता बाहेरूनच आपण लोकल जर कोणी करत असेल रिपेअर तर आपण करू शकतो. तर मी असंच माझ्या नातेवाईकांकडून मला तो नंबर मिळाला होता आणि तो माणूस जो होता तर त्या आमच्या जे नातेवाईक आहेत त्यांची मशीन एकदम व्यवस्थित केली होती. जसं काय आपण घरचं काम करतोय, घरच्याच किंवा आपल्या जवळच्या कोणाचं तरी असं मन लावून काम करतोय किंवा एकदम व्यवस्थित त्या माणसाने ती मशीन व्यवस्थित केली होती. आणि एकदा नाही 2-3 वेळा त्यांच्या घरी तो येऊन गेला होता. त्यामुळे आमचा त्या माणसावरती विश्वास बसला. का बसला तर ते सांगते. तर झालं काय, आम्ही त्याला कॉन्टॅक्ट केला. तर त्याला आम्ही कॉन्टॅक्ट केल्यानंतर त्याला सांगितलं की आमचा ॲड्रेस दिला आणि त्याला सांगितलं की आमची मशीन खराब झालेली आहे, तू आमची मशीन तेवढी रिपेअर करायला ये. तर तो डायरेक्ट बोलला की तुमच्या मशीनचा व्हिडिओ पाठवा. तर त्याने अगोदर विचारलं काय झालं आहे, तर माझ्या मशीनचा ड्रमचा प्रॉब्लेम होता. तर त्याने मशीनचा व्हिडिओ मागितला आणि मी मशीनचा व्हिडिओ पाठवला की काय कंडिशनमध्ये आहे. तर तो ड्रम थोडासा असा हलतोय, तर आपण हलवल्यावर तो हलतो पण असं निसटल्यासारखा मला तो वाटत होता. त्यामुळे आम्ही त्याचा व्हिडिओ काढला आणि त्याला सेंड केला. तर तो डायरेक्ट म्हटला हा प्रॉब्लेम ड्रमचा नाही आहे, हा प्रॉब्लेम दुसरा आहे. तर त्याचं आता तो काय बोला एवढं माझ्या लक्षात नाही, कारण ते ड्रम व्यवस्थित असा म्हणतात ना कोणता तरी पार्ट त्याचा गेला असेल कदाचित, त्यामुळे तो ड्रम असा निसटला होता. त्यामुळे त्याने तसं सांगितल्यावर मग आम्ही त्याने तो व्हिडिओ पाहिला आणि मग तो म्हटला की ठीक आहे, ड्रमचा प्रॉब्लेम नाही, त्याचा दुसरा पार्ट गेलेला आहे आणि काही एवढा खर्च नाही, तर मी घेऊन येतो, मला पैसे पाठवा. आता तरी पण आमच्या डोक्यामध्ये असा विचार आला की आपण ह्याला कधी पाहिलं नाही. जरी नातेवाईकांकडे तो येत असला तरी पण आमच्या डोक्यात पहिला तोच विचार आला की आपण ह्याला पाहिलं नाही, याला ओळखत नाही, आपण याला पैसे लगेच पाठवायला नको. तर आम्ही त्याला बोललो की आम्ही तुला घरी आल्यावर पैसे देतो, जो काही पार्ट असेल तो घेऊन ये. तर तो म्हणाला नाही सर, मला तो पार्ट घेऊन यायला माझ्याकडे पैसे नाहीत. तर आम्ही ठीक आहे म्हणालो आणि फोन कट केला, फोन ठेवून दिला. त्यानंतर त्याचा परत कॉल आला, अर्ध्या 1 तासाने परत त्याचा कॉल आला की म्हणाला की मी ह्या ठिकाणी आहे, गावाचं नाव मी आता सांगत नाही, तर त्या गावामध्ये आहे आणि दुकानात आता उभा आहे, तर मला तो पार्ट घ्यायचा आहे, तुम्ही मला पैसे लगेच पाठवा. तर आता आमचा थोडासा विश्वास हे व्हायला लागला की ठीक आहे सर, बघू आपण, पार्ट जर जो डायरेक्ट घेऊन येत असेल तर आपली मशीन लगेच रिपेअर होईल, असं कुठंतरी आम्हाला वाटलं. तर तो म्हटला, आम्ही विचारलं किती पाठवायचे, तर तो पहिला अगोदर म्हटला
350 पाठवा. तर आम्ही म्हटलं ठीक आहे. परत म्हणतो नाही 450 पाठवा. मग आम्ही 450 त्याला ऑनलाईन पेमेंट केलं. त्याने स्कॅनर वगैरे पाठवलं होता, स्क्रीनशॉटसुद्धा आहे माझ्याकडे. आणि पुढं काय झालं ते मी सगळं सांगणार आहे. तर कसं फसवत गेलेला आहे आम्हाला. आणि हा व्हिडिओ शेअर जास्तीत जास्त का करा म्हणते की हा व्हिडिओ त्याने पाहिला पाहिजे, म्हणून हा व्हिडिओ जास्त शेअर झाला पाहिजे, त्याच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. कारण त्याच्यापर्यंत पोहोचायला आमच्याकडे कुठलाच मार्ग नाही. तो कुठे राहतो आहे हे सुद्धा आम्हाला माहिती नाही. आणि आम्ही त्याला फक्त विचारलं होतं, तर तो बोलला आम्ही मोशीमध्ये राहतोय. मोशी आता सगळ्यांना माहीत असेल, चाकण त्या साईडला आहे. तर मग आम्ही त्याला ते पैसे पाठवले. तर तो म्हटला मी तुमच्या घरी 4-5 वाजेपर्यंत पोहोचतो. तर आम्ही म्हणलं ठीक आहे. तर आम्ही वाट पाहिली. आम्हाला दुसरी पण कामं होती, पण आम्ही ती ठेवली. आणि बाहेर जायचं होतं, ती बाहेरची कामं होती ती आम्ही ठेवली आणि घरातच थांबलो त्याची वाट पाहत. तर 4 वाजले, 5 वाजले, 6 वाजले. मग आम्ही त्याला कॉल केला की तू कुठपर्यंत आलेला आहे. तर तो बोलला की मला दुसरं काम आहे, त्याचं झाल्यावरती मी तुमच्याकडे येतो. तर आम्ही त्याला बोललो तर आम्ही पैसे पाठवलेले आहे, तुला आमचं काम करावंच लागेल, ते पण आजच्या आज. तो म्हटला नाही मी आजच्या आज तुमचं काम मी करणार आहे, किती उशीर झाला तरी. बरं ठीक आहे म्हटलं. तर आम्ही शेवटी त्याला 9 वाजेपर्यंत वाट पाहिली रात्री. शेवटचा कॉल त्याला 9 वाजता केला. तर तो बोलला की आता खूप उशीर झालाय, मी उद्या येतो. आम्ही म्हणलो ठीक आहे. तर आमच्या गोष्ट लक्षात आली नाही लगेच की हा टाळाटाळ करतोय, हे काय आमच्या लगेच लक्षात आलं नाही. म्हणलं ठीक आहे, जर कोणाचं तो पाठ घेऊन येताना जर तसं रस्त्यामध्ये कोणाचं जर काम असेल, परत येऊन जाण्यापेक्षा ते काम करून तो येणार असेल हे आम्हाला वाटलं होतं. त्यामुळे त्याच्यावरती त्या गोष्टीवर आम्ही त्या दिवशी विश्वास ठेवला. दुसऱ्या दिवशी काय झालं, मिस्टरांना बाहेर जायचं होतं कामानिमित्त. तर मग त्याला पहिला कॉल केला. तर तो बोलला की मी आज येणार आहे, तुमचं काम करणार आहे, 12पर्यंत येतो. पण 12 नाही वाजणार, जास्तीत जास्त म्हणजे मी 12 सांगितले, पण 11:30पर्यंत मी तुमच्या घरी पोहोचेल. तर मिस्टर त्या दिवशी पण घरी थांबले बाहेरची कामं ठेवून. आणि तो काय त्या दिवशी परत आलेलाच नाही. तर आम्ही 1 वाजता त्याला फोन केला की का रे बाबा, तू तर म्हणाला होता 12पर्यंत येतो, 11:30पर्यंत येतो, तर आता 1 वाजले. तर तो बोलला मी आता साखरपुड्याला आहे आणि साखरपुडा झाल्यावरती मग मी येतो. तर त्याने तिथला फोटोसुद्धा पाठवला, पण तो फोटो कधीचा होता हे आम्हाला माहिती नव्हतं. आम्हाला वाटलं त्याच दिवशीचा म्हणजे तोच फोटो आहे जो आता तिथे तो साखरपुड्याला आहे. आम्ही तेव्हा सुद्धा त्याच्यावर विश्वास ठेवला की चला साखरपुड्याला आहे, तो तिथला कार्यक्रम झाल्यावर तो दुपारी 2:30-3पर्यंत येईल. तर तो 2:30-3पर्यंत सुद्धा आलेला नाही. आम्ही त्याला परत 4 वाजता कॉल केला, तर त्याने तो फोन उचललाच नाही. तर आम्हाला थोडं कुठंतरी आता शंका यायला लागली, त्याच्यावरती डाऊट यायला लागला की हा आपल्याला फसवतोय असं वाटायला लागलं. तर मग मी नातेवाईकांना फोन केला ज्यांनी मला त्याचा नंबर पाठवला होता. तर ते बोलले की नाही, तो चांगला माणूस आहे, देईल करून, आमचं तर केलेलं आहे व्यवस्थितने. तर मग म्हटलं बघू त्याला. तर मग आम्ही तो दिवस जाऊन दिला. परत दुसऱ्या दिवशी त्याला फोन केला, तर त्याने फोनच उचलायचं बंद केलं. फोनच उचलत नव्हता तो, रिंग वाजायची आणि फोनच उचलत नव्हता. आम्ही दुसऱ्या नंबरवरून सुद्धा फोन केला, म्हणजे मिस्टरांच्या केला, माझ्या केला, अजून एक आमचा नंबर आहे त्याच्यावरून पण केला. लगातार फोन केले, माझ्याकडे सगळं रेकॉर्ड आहे, त्याचा फोटोसुद्धा आहे. आणि आता मी जर लावू शकले असते स्क्रीनवरती त्याचा फोटो पण लावता येतो, पण मी नाही लावणार. कारण मला एवढं कोणाचं सोशल मीडियावरती फोटो वगैरे पर्सनल गोष्टी नाही शेअर करायच्या. पण हा व्हिडिओ त्याच्यापर्यंत पोहोचला पाहिजे आणि हा व्हिडिओ त्यांनी पाहिला पाहिजे. आणि ही गोष्ट तो एका लोकांना नाही फसवलेलं, हे फक्त आमच्या बाबतीत नाही झालेलं, बऱ्याच लोकांना फसवलेलं आहे आणि ते आमच्यापर्यंत आलेलं आहे. पुढे अजून सांगते काय झालं. त्याने फोन उचलायचे बंद केले. त्यानंतर आम्ही व्हॉट्सअपला चॅटिंग केली, म्हणजे त्याला मेसेज केले, खूप केले मेसेज. तर तो पाहायचा, सोडून द्यायचा, काही सुद्धा रिप्लाय केला नाही. 2-3 दिवस असेच गेले. 4थ्या दिवशी जसं काय त्याची बायको तिकडनं टाईप करतीये, तर त्याने जसं काय त्याच्या नाकामध्ये ऑक्सिजन आहे असं फोटो त्याच्या बायकोने स्वतः का त्याने माहिती नाही, पण ते फोटो त्याच्यावरती आमच्या व्हॉट्सअपला त्याने ते पाठवले आणि सांगितलं की ह्या अवस्थेत आहेत
ते तुमच्याबरोबर कसे बोलतील, म्हणजे त्याची बायको जशी काय टाईप करत होती असं आम्हाला दाखवून दिलं. पण तोच होता. हे फोटो त्याचे जुने फोटो होते, अगोदरचे फोटो होते, हे त्याचे ते रिअल फोटो नव्हते. तो स्वतः होता त्याच्यामध्ये ते ऑक्सिजन वगैरे लावलेलं, पण ते त्यावेळेसचा तो फोटो नव्हता, ते जुने फोटो होते. मी तिला एवढं सुद्धा म्हटले, म्हणजे तो कोण असेल, मी एवढं सुद्धा म्हटले, आम्हाला खोटे फोटो दाखवू नका, आम्हाला सगळं माहिती आहे, तुम्हाला आता आम्हाला फसवायचं आहे आणि असं कोणाचा तळतळाट घेऊ नका, असं चांगलं नसतं हे सुद्धा सांगितलं. आणि तुम्हाला आमचं काम नसेल करायचं तर आमचे पैसे आम्हाला प्रामाणिकपणे रिटर्न करा. मी तर ती बोलली हो किती आहे, तर मी ते पण तिला तिथे मेसेज केला, तर सांगितलं एवढे एवढे आहे. तर ती बोलली की हो स्कॅनर पाठवा. मी स्कॅनर सुद्धा पाठवलेला आहे, पण 1 रुपया सुद्धा रिटर्न केलेला नाही. तर थोडक्यात आम्हाला त्या माणसाने फसवलेलं आहे. त्याचं आडनाव शिंदे आहे, त्याचं नाव नाही मी सांगणार, त्याचा फोटो सगळं आहे रेकॉर्ड आमच्याकडे. आणि त्यानंतर बरेच दिवस झाले, आता मी मागे पण हा व्हिडिओ टाकला होता ह्या संदर्भात, पण तो जास्त काही व्हायरलला गेला नाही, जास्त काही लोकांनी पाहिला नाही आणि त्याच्यापर्यंत पण तो व्हिडिओ पोहोचला नसेल. त्यामुळे मला परत व्हिडिओ बनवावा लागला की जेणेकरून त्याच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. आणि आम्हाला असं वाटलं की तो नंबर चेंज करू शकतो, पण तो नंबर चेंज करणार नाही, कारण तो जास्त फेमस झालेला आहे, तो लोकांना असंच करतोय. आणि आम्ही दुसऱ्या नातेवाईकांकडून कॉल केला त्याला की त्यांनी पण सांगितलं की आमची मशीन रिपेअर करायची आहे, तर त्यांना सुद्धा त्याने तेच सांगितलं की तुमच्या मशीनला काय झालंय, व्हिडिओ पाठवा. त्यांनी सुद्धा व्हिडिओ पाठवला आणि तो त्यांना सुद्धा तेच बोलला की तुमच्या मशीनचा हा पार्ट गेलेला आहे, मला पैसे पाठवा, मी तो पार्ट घेऊन येतो. ते पण झालं. अजून एका ठिकाणी पण असंच झालेलं आहे आणि जवळजवळ त्या माणसाने बऱ्याच लोकांना फसवलेलं आहे. तळतळ हीच वाटतेय की कोणाचे कमी कोणाचे जास्त पैसे त्याने घेतलेले आहे. हे असं घेऊ नये, प्रत्येकाचा कष्टाचे पैसे असतात आणि ही तळतळ त्याला ही नक्की लागणार आहे ही तळतळ. पण हा तळतळाट घेऊ नको असं मला त्याला सांगायचं आहे. आणि ज्याचे कोणाचे पैसे घेतले असेल त्याची कामं कर, आणि असले उद्योग काही कामाचे नाही. जरी तुला हे आता बरं वाटत असेल, आता तुझी वेळ निघून जात असेल त्या पैशाने, पण हे भविष्यात खूप महागात पडती गोष्ट, ही चुकीची आहे. तर त्याला हे कळायला पाहिजे, हा मार्ग खूप चुकीचा आहे. तुझ्याकडे कला आहे, तू इंजिनियर असशील, मशीन रिपेअर करतोय चांगल्या पद्धतीने, तर तू हेच काम जर पुढे नेलं तर पुढे जाऊन चांगलं होतं. पण ही जर गोष्ट चुकीच्या मार्गाने तू जर स्वीकारली किंवा लोकांना फसवत राहिला तर ह्याचे परिणाम खूप वाईट होतील. त्यामुळे आम्ही इतकं फसत गेलोय आणि बऱ्याच लोकांना त्यांनी असं फसवलेलं आहे. त्याने सांगितलंय मुशीत राहतोय, पण तो मुशीमध्ये राहत नसेल हे सुद्धा आता डाऊट येतोय की तो माणूस ह्या तराला जाऊ शकतो, मग असं खोटं का बोलू शकणार नाही, चुकीच्या गावाचं नाव तो का देऊ शकला नसेल, चुकीचं सुद्धा सांगितलं असेल. त्यामुळे आम्ही खूप असं फसलेलो आहे आणि त्याच्याकडं म्हणजे आता त्याला संपर्क करायचा पण आम्ही सोडून दिलाय. जाऊ दे म्हटलं, विषय पैशाचा नसतो, विषय हा असो माणुसकीचा असो. त्याने खूप चुकीच्या पद्धतीने पावलं उचललेली आहेत, पुढे जाऊन त्याला ह्याचा खूप पश्चाताप होणार आहे. त्यामुळे सावध राहा अशा लोकांपासून. आणि सगळं आपल्याला माहिती असतं तरी पण आपण ह्या गोष्टीमध्ये फसत जातो. किती हुशार असलं तरी पण आपण या गोष्टीमध्ये बरोबर अडकलं जातो. त्यामुळे सावध राहा आणि काळजी घ्या प्रत्येकाने. आणि आता ऑनलाईन पेमेंट शिवाय आता पर्यायच नाही, आपण कॅश वगैरे काय एवढं नाही वापरत. त्यामुळे ऑनलाईन पेमेंट सोपं झालेलं आहे. ही काय म्हणतात त्याला, झालेलं आहे ही पद्धत ऑनलाईन पेमेंटची. कारण सुट्टे बंदे हे पैशाचे काही विषयच नसतात, जेवढं असतं ते आपण तेवढे पाठवत असतो. त्यामुळे हे असे प्रॉब्लेम येतात. तर सावध राहा, सतर्क राहा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.